शुभ सकाळ मित्रांनो. आणि आज आपण चालू खंडोबा मंदिर बघायला, ते पण मुलगावचं आहे आणि खूप ऐतिहासिक मंदिर आहे. तर नक्की दाखवतो मी, पूर्ण मंदिर दाखवणार आहे, त्याचा इतिहास पण सांगणार आहे जो असेल तो. आणि चला बघूया. आणि आज मी एकटाच आहे, सो लवकर जाणार लवकर येणार. तर चला बघूया. A few moments later. तर मित्रांनो, आपण खंडोबा मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि अशी समोर इथं पार्किंग आहे. म्हणजे इथे साईडला आपण गाड्या लावू शकतो आणि तिकडे पुढे पण जागा आहे फोर व्हीलर लावण्यासाठी. बाकी आता मंदिरात एंट्री मारतो. प्रवेशद्वार आहे मंदिराचा, कमानी अशी बनवलेली बघू शकता. तर चला पुढे तुम्हाला मस्त अजून मंदिराचा भरपूर चांगला इतिहास आहे बहुतेक. मी थोडंसं वाचलं होतं गुगलला, तर अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करेन मी. तर चला बघूया पुढे. हर हर महादेव. तर इथनं आपल्याला पायऱ्या चालू होतात मित्रांनो चढायला. आपण समोर एंट्री मारली, पायऱ्या चढता चढता लगेच समोरच एक असं मंदिर येतोय, छोटंसं मंदिर आहे. थंडीचे दिवस सुरू झाल्याने पहाटे बोचणाऱ्या थंडीत फिरायला जाण्याचा मोह प्रत्येकालाच होतो. मुंबईकर सुट्टीच्या दिवसात पर्यटन तीर्थक्षेत्रांना भेट देतात. परंतु मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यात बरीच पर्यटन स्थळे असून त्यातील एक पर्यटन तथा तीर्थस्थळ सध्या सर्वांनाच भुरळ घालत आहे. या ठिकाणी देवदर्शनाप्रमाणेच निसर्गाचा आनंद घेता येतो. तर मित्रांनो, बऱ्यापैकी वरती चढलेलो आहे मी. ड्रोन शॉट घेत आलेलो. 101 नंबर असे ड्रोन शॉट घेतले आहेत मी. सिनेमॅटिक शॉट आहेत. तुम्हाला आवडतीलच मला असं वाटते. पण चढाई बघू शकता तुम्ही, दाखवतो तुम्हाला. हे बघा अशी आहे, म्हणजे थोडी अवघड आहे पण पायऱ्या एकदम व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काही जास्त त्रास होणार नाही. जागोजागी तुम्ही बसू पण शकता. बहुतेक मी अर्ध्यावर आलेलो आहे शूट करत करत. बाकी अजून किती चढाई बाकी माहिती नाही, कारण मी मधोमध येऊन थांबलो आहे थोडं दाखवायला तुम्हाला. सो बघू शकता असा काही रस्ता आहे, एक नंबर वाटते. आणि फर्स्ट टाईम कुठेतरी एकटा आलो आहे कोणती तरी जागा एखादी एक्सप्लोअर करायला, तर थोडा वेगळा अनुभव असेल माझ्यासोबत. सो मी तो शेअर करतो आहे तुमच्यासोबत. की भारी वाटते, ना टाईमाचं टेन्शन ना लवकर जायचं घरी टेन्शन, आरामात चढा. ओके, तर चला अजून थोडी चढाई बाकी आहे, बहुतेक 5-10 मिनटात होईल ते पण. तुम्हाला बोललो की चढाई तेवढी अवघड नाही आहे, बट मी आता जस्ट या समोरून आलो या पायऱ्यांवरनं, आणि असं समोर काय रस्ता दिसला आहे ना मला, बघू शकता तुम्ही. अजून एवढे चढायचं आहे. थंडी आहे त्याच्यामुळे घाम येत नाही, पण दम खूप लागते, लय बेकार. बघू शकता मित्रांनो कसली एकदम मस्त स्ट्रेट चढाई आहे, भारी. वा, थोडं अर्ध्यावर चढलो अजून, आणि समोर काय असा नजारा दिसतोय. एक नंबर, सही सही. तर मित्रांनो मगाचपासून मी भरपूर चढलो आहे, आणि जागोजागी डस्टबिन, म्हणजे तुम्हाला कचरा टाकायला डबे ठेवलेले आहेत त्यांनी, बट लोक काही याच्यात टाकत नाही. आहे थोडंसं याच्यात, बट इकडे पण बघू शकता तुम्ही. हे बघा, तर हाच कचरा जर याच्यामध्ये असता तर निसर्गामध्ये अशी घाण झाली नसती, आणि सरळ उचलून खाली घेऊन गेले असते लोक, बट नाही टाकत आहे. हे बघू शकता किती कचरा गेला आहे.
आणि पूर्ण साईडला कचराच आहे. सो ह्याच्यात तरी टाकायला पाहिजे. बाकी तुम्ही नेचरचा आनंद घ्या. एक नंबर. बघा काय दिसतंय ना जरा, एक नंबरच. आणि समोरचा आपल्याला अजून वरती जायचं आहे. सो चला. मुलगाव ता अंबरनाथ असे या ठिकाणाचे नाव असून खंडोबा हे येथील शिवकालीन जागृत देवस्थान आहे. मुलगाव येथील खंडोबा मंदिराला सुमारे 450च्या आसपास पायऱ्या आहेत. येथील काही पायऱ्या चढून वर जाताना मध्ये देवाच्या पावलांचे दर्शन घडते. तेथून पुढे गेल्यानंतर मंदिराच्या कलसाचे दर्शन घडते आणि तोंडून आपोआप यलकोट यलकोट जय मल्हार असा मल्हार मार्तंडाचा जयघोष निघतो. या ठिकाणी पहाटे दर्शनासाठी गेल्यास मंदिराच्या आवारातील नजारा डोळ्यांचे पारणे फेडतो. डोंगराच्या माथ्यावरून खाली पायथ्याशी घनदाट झाडी, त्यावरची पसरलेली दाट चादर. एलकोट एलकोट जय मल्हार. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. त्याच ठिकाणी श्री खंडोबा, म्हालसा आणि बानू अशी 3 शिवलिंगे आहेत. याच ठिकाणी एक छोटे छिद्र असून त्यातून पूर्वी भंडाऱ्याची उधळण होत असे, परंतु काळांतराने ते बुंजले गेले आणि त्यातून भंडारा येणे बंद झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. तर मित्रांनो, मी आता चाललो आहे घरी. मंदिर वगैरे सर्व बघितले आपण, नेचर बघितलं, ड्रोन शॉट बघितले. आणि खरं तर मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला की हे मंदिर आपण ऑनलाईन बघून येतो. आपल्याला नेचर खूप आवडतं ऑनलाईन, की म्हणजे छान जागा आहे, जाऊ आपण मस्त एन्जॉय करू. पण हे रिअलमध्ये त्याच्याहून सुंदर आहे. जे आपण ऑनलाईन फोटो बघतो त्याच्याहून सुंदर आहे रिअलमध्ये. तुम्ही नक्की येऊन ट्राय करा, एकदा बघा, देवाचं दर्शन घ्या, निवांत बसा. आणि आता तर मी एकटाच होतो. सो आता मगाशी मी खाली उतरताना अजून 4-5 जण आलेले. तर ऑफ डेला आला तुम्ही तर तुम्हाला गर्दी भेटणार नाही. बट वाराला आला म्हणजे खंडोबाच्या ज्या वार असतो आपला, त्या वाराला आले तर गर्दी भेटू शकते तुम्हाला. बाकी आपल्याला काही तेवढं माहिती नाही इथल्याबद्दल. सो जेवढी माहिती होती तेवढी मी दिली तुम्हाला. कशी वाटली ते सांगा मला, आणि मंदिर पण कसं वाटलं ते पण सांगा कमेंटमध्ये. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, हा बघा वानर आहेत. माकड नाही, ते भरपूर प्रमाणात आहेत. बघा मित्रांनो, इथं बसलाय